आता भारतीय संघ अगदी विजयाच्या समीप आलेला आहे, त्यामुळे प्रत्येकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे. आणि जसा हा सामना या ठिकाणी फिनिश होईल तसं मात्र या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. मैत्री टायटन्स टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या मॅचचा हिरो ठरलाय हर्षल. सध्या आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आपण बॅट्समन पाहतोय प्रज्वल वाघमारे आणि हर्षल. एकीकडे एक आयकॉन, दुसरीकडे चॉईस प्लेयर. तर मैत्री टायटन्स संघाचा चॉईस प्लेयर सध्या गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सध्या सज्ज आहे. आणि NBPL प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वमध्ये आपण पाहतात अगदी अंतिम लढतीकडे आपण जात असताना काही लढती तुमच्यासमोर बाकी आहेत. पहिलाच इशारा पंचांचा वाईडचा. एक स्कोर कार्डवर एक धाव या ठिकाणी ॲड होईल आणि एका धावेने स्कोर फलक आता मात्र शुभारंभ होतोय. प्रज्वलसाठी हा बॉल कव्हरच्या दिशेनं मारलाय. त्या ठिकाणी पहा हर्षल, धोक्याची सूचना जरूर हर्षलसाठी होती, परंतु अगदी वेळेवर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित गेलाय. आज फिल्डिंग करताना देखील तुम्हाला अगदी प्रॉपर लक्ष ठेवावं लागेल, कारण मैदान थोडंसं छोटं असं. बॉक्सचं क्रिकेट म्हटलं की इथे मात्र बॉलवर आपली बोटं जरूर फिरवली होती. काटा बदललाय, परंतु या ठिकाणी लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल पंचांचा इशारा वाईड आलाय. 2 आत्तापर्यंत धावा वाईडच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि स्कोर कार्डचा विचार केला तर लागल्यात 2 धावा. मध्ये इंडियन टीमला आता 12 धावांची गरज आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत सगळेजण आहोत. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचा 140 कोटी भारतीयांचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला असेल. त्याची उत्कंठा लागली, परंतु मॅच देखील इथे रंगतदार, कारण 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक कुठला संघ आणि कुठल्या संघ मालकाला मिळेल याकडे तमाम नेरुळवासियांचं लक्ष देखील लागले. आता द्विधा मनस्थितीमध्ये आहेत सगळीजण. हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलं. समजदारीचं क्रिकेट, थोडंसं पेशन्स ठेवलाय. डोक्यावर बर्फ आणि टेम्परामेंट मात्र आता बदललाय, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्याचाच वापर सध्या करतायत. ताकद नको, नजाकतीवर सध्या भर दिलाय. नंतर ताकदीचा वापर करतील बॅट्समन, कारण दोन्ही बॅट्समन निष्णात आहेत. पुन्हा एकदा दिशा दिली, फक्त फाईन लेग. तदनंतर एक धाव अजून ॲड होईल. आणि मागच्या मॅचमध्ये देखील आपण जर पाहिलं तर अशीच सुरुवात या टीमने केली होती. भूमिपुत्र ब्लास्टर या टीमने केली होती, जिथे पहिल्याच षटकामध्ये फक्त 3च धावा त्यांनी काढलेल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलं होतं हर्षल या बॅट्समनने. तो ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावर झाला होता आणि सध्या तो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. आणि जबाबदारी आता सध्या घेतली प्रज्वल. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, परंतु शॉट फसलाय जरूर, परंतु एक डॉट बॉल आलाय. आता इथे एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा असणार आहे. अगदी समुद्रामधून शिंपले काढावे तशा पद्धतीचा एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अनुप, पुढचा बॉल या ठिकाणी वाईडचा इशारा पंचांचा. 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आणि इथे देखील कसरत करावी लागते फलंदाजांना. वाईट बॉल असेल तरी तो लेफ्ट करताना देखील शेवटी तारेवरची कसरतच आहे. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला पकडले गेले. पहिलं षटक संपलंय, 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. NBPLच्या माध्यमातून आपण पाहतात तिसरं पर्व आहे. पहिलं पर्व आपण गावदेवी मंदिरामध्ये पाहिलं, त्यानंतरचे 2 पर्व याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय सुंदर देखणं आयोजन आणि नियोजन, एक वेगळी बॉक्सची प्रीमियर लीगची स्पर्धा. या विभागातील सर्व खेळाडूंना ही पर्वणी असते की बॉक्स क्रिकेट, जे आपापल्या बिल्डिंगमध्ये सातत्यानं बॉक्स क्रिकेटचा सराव करत असतात आणि आपलं संध्याकाळचा वेळ व्यतीत करत असतात, त्यांच्यासाठी एक वेगळं प्लॅटफॉर्म आणि त्याचबरोबर अनेक संघ मालकांसाठी देखील एक प्लॅटफॉर्म या NBPLच्या माध्यमातून देण्याचं आमची संपूर्ण कमिटी सध्या काम करते. पहिल्या षटकाच्या संमतीनंतर धावा 5 स्कोर कार्डवर आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. संतोष गोलंदाजी मार्कवर आणि आता हर्षल.
चला हर्षल मैदानामध्ये दाखल आहे. पहिलाच बॉल क्लास दाखवण्याचा प्रयत्न, परंतु अगदी चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन सार्थकने त्या ठिकाणी केलंय आणि नक्कीच एक चौकार आपल्या टीमसाठी वाचवला गेलाय. हर्षलचं फुटवर्क पहा, अगदी तीक्ष्ण नजर ठेवली बॉलवर. टॅप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेषा पार, चौकार. भूमिपुत्र ब्लास्टर टीमला अशाच प्रकारच्या फटक्यांची खरं तर गरज आहे. संघर्ष जितना कठीण, जीत उतनी शानदार असं आपण सातत्यानं म्हणत असतो. आणि बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता असं म्हटलं जातं. त्यामुळे संघर्ष आता पराकोटीला दोन्ही खेळाडूंचा पोहोचेल, कारण इथून जे मॅच जिंकेल ती सेमीफायनलमध्ये धडक प्रवेश करेल. त्यामुळे सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अगदी प्रयत्नांची प्रत्येकजण पराकाष्ठा करेल. आणि हर्षलवर संपूर्ण जबाबदारी आहे. टीम मालकानं आपल्याला ॲज अ आयकॉन का निवडलं गेलंय त्याचं उत्तर सध्या हर्षलला द्यायचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा टॅप केला, क्षेत्ररक्षक तोच आहे. सार्थकने पुन्हा एकदा बॉलला अडवलंय आणि 4 धावा पुन्हा वाचवल्यात त्याने. कमालीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणातील चाणाक्षपणा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आणि बॉक्स क्रिकेट म्हटलं की ह्या सगळ्या कसरती तुम्हाला कराव्या लागतात. हो, वाईड बॉल सोडून दिलाय. जसा बॉल आलाय तसा लेफ्ट केलाय आणि ते देखील हर्षलला माहिती होतं. आणि एक सिंगल अजूनही ॲड होईल. या सिंगल नंतर आता 10 धावा स्कोर कार्डवर ॲड झाल्यात. 3 बॉल प्रकाश ज्योतामधली ही स्पर्धा आपण पाहताय. पुरेशी लाईट व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. संतोषचा हा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट केलाय आणि योग्य टप्प्यावर बॉल पिचिंग करावं लागेल. थोड्याच आपल्यापर्यंत एक खुश खबर नक्कीच येईल. सद्यस्थितीत 13 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. त्यामुळे अजूनही नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक नक्कीच असेल, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करायची आहे आणि इंडियन टीम करेल का याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय. एक सिंगल अजूनही ॲड झाली आणि आता सिंगल देखील फार महत्त्वाची आहे असंच म्हणणं आहे भूमिपुत्र ब्लास्टर या टीमचं. प्रत्येक बॉलवर चौकार जात नाहीत, त्यामुळे सिंगलवर देखील आता त्यांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली. एक 1.4 ओव्हरचा खेळ संपन्न. स्कोर कार्डवर आता लागल्यात 12 धावा. मी म्हणे चांगल्या या ठिकाणी धावसंख्या उभारली गेली. हो, यावेळी मात्र चांगला फटका. यावेळेस शरीराचा वेध जरूर या ठिकाणी घेतलाय, परंतु खराब थ्रो पाहायला मिळाला आणि जरूर धोक्याची घंटा वाजली होती, परंतु सुरक्षितरित्या या ठिकाणी पोहोचला गेला बॅट्समन क्रीजमध्ये आपल्या. आणि या वेळेला देखील 2 धावा स्कोर कार्डवर अजून ॲड होतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबाव्या लागेल. क्षेत्ररक्षणातील अचूकता देखील तुम्हाला दाखवावी लागेल. गोलंदाजीची भेदकता देखील तुम्हाला दाखवावी लागेल. सगळं काही अलबेल तुम्हाला या मैदानावर करावंच लागेल, कारण तब्बल 50,000 रुपये आणि एक LCD प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विजेता त्याला ती मिळणार आहे, त्या संघ मालकाला मिळणार आहे. आणि जरूर त्यासाठी हा संघर्ष पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं. थोडीशी दिशा जर वेगळी असती तर या ठिकाणी चौकार गेला असतं, परंतु एक सिंगल मात्र स्कोर कार्डवर ॲड होईल. थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीप्रमाणे सध्या आपण पाहिलं तर 15 धावा आता जमा केल्यात स्कोर कार्डवर. शक्ती नको, आता युक्तीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू करतात. इंडिया वर्सेस न्यूझीलंड संघाची सध्याची स्थिती आपण पाहतोय. 11 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. आणि नक्कीच धावसंख्या धावफलकावर 15 झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी या मैदानावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि क्रिकेट हा आपला धर्म आहे. क्रिकेटला आपण धर्म मानतो. अजितजी कदम आपल्याला विनंती करतो, आपण तयार राहायचं आहे. फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी करायची आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर अविनाश आलेत.
9 बॉलमध्ये आता इंडियन टीमला 4 धावांची गरज आहे. संपूर्ण जनता आता भारताची हर्ष उल्हासित असेल आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आता प्रत्येक जण तयार असेल. थोड्याच वेळात फटाके जरूर वाजतील आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच येईल. यस, तयारी झालेली आहे. हा उत्सव साजरा करण्याची सगळीकडे तयारी नक्कीच झालेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघ अगदी विजयाच्या समीप आहेत आणि थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होईल. मॅच अगदी महत्वपूर्ण आहे. पहिलाच बॉल वाईड, तिसरं षटक सुरुवात आणि आता 16 बॉल या ठिकाणी 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अविनाश गोलंदाजी मार्कवर तयार. हर्षल याच्यासाठी हा बॉल, 2 बॉल बॅक टू बॅक, 2 वाईड बॉल. स्कोर कार्डवर एक एक करून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड सध्या आता पुढे सरसावत चाललंय. कारण ही बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपण म्हणतो, इथे एखादा चौकार जाणं फार मुश्किल असतं. त्यासाठी स्ट्रगल करावा लागतो बॅट्समनला आणि अशा पद्धतीच्या धावा, हा स्कोर फलक एकीकडे मधीच चौकार देखील मारला जातो, सिंगलने हा स्कोर फलक देखील पुढे सरसावला जातो. ही भूमिपुत्र ब्लास्टर संघाची एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते आणि मॅचची मॅच त्यांनी त्याच्यावर जिंकलेली आहे. अगदी विजयाच्या समीप सध्या भारतीय संघ. प्रत्येक भारतीयाला आता गर्व आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही खुशखबर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. परंतु सध्या क्षेत्ररक्षक माफ करा, या ठिकाणी आमचे सर्व क्रीडा दर्शक आहेत. एका हातात मोबाईल आहे आणि दुसरीकडे NBPL चा हिस्सा देखील आहेत. दुहेरी भूमिकेमध्ये आमचे सर्व या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळतात आणि आता स्कोर कार्डवर लागल्या धावा. ओ, यावेळेला मात्र पहा, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने पहिली धाव पूर्ण केली आणि एक धाव अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. आता 18 धावा लागल्या स्कोर कार्डवर. चौकार आणि ते मात्र भारतीय संघ विजय झालेला. चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने नावावर केली आहे. चला, भारतीय संघाचं हार्दिक हार्दिक आभार, या ठिकाणी अभिनंदन आपण करूया आणि फटाक्यांच्या जल्लोषामध्ये भारतीय टीमचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. $140 कोटी भारतीयांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता सत्यामध्ये साकार झालेले आहे. चला, एकदा जोरदार आवाज येऊ द्या. भारत माता की. चला, भारतीय संघाला भरपूर शुभेच्छा आपण देऊया. अतिशय चांगला खेळ भारतीय संघाच्या माध्यमातून झालाय आणि आपलं सर्वांचं स्वप्न आता सत्यामध्ये उतरवलंय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतीय संघाने आपल्या नावावर केलेली आहे. सेक्टर 16 चे सन्माननीय सूर्या पात्राजी आपल्याला विनंती करतो आपण या आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्याला नम्र विनंती आहे. चला, या वेळेला पुन्हा एकदा नजाकतीवर अगदी ग्लान्स केलाय आणि काय कौशल्य दाखवतात दोन्ही खेळाडू. एकीकडे विकेट देखील टिकवून ठेवली आणि मधीच चौकार देखील ठोकले जातात, परंतु स्कोर फलक अगदी सिंगलच्या माध्यमातून 19 पर्यंत आता पोहोचला गेलेला आहे. चांगली रणनीती मी म्हणेन. टेम्परामेंट अगदी योग्य पद्धतीनं सध्या भूमिपुत्र ब्लास्टर या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मैत्री टायटन्स टीम इथून एखादा विकेट जर प्राप्त झाला तर या मॅचला लवकर कलाटणी मिळू शकते. कारण दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर अगदी सेट बॅट्समन आहेत. त्यांच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय तर प्रत्येक बॉलवर धावसंख्या आता यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा समजदारीचं क्रिकेट. हलक्या हातानं फक्त बॉलला दिशा दिली. एक सिंगल मात्र प्राप्त झाली. या सिंगल नंतर आपण पाहू शकतात 20 धावा आतापर्यंत 20 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. चला, धन्यवाद सूरजी पाटील साहेब यांचे शुभागमन आपल्या या व्यासपीठावर झालं होतं. भरपूर वेळ त्यांनी देखील या मॅचचा आनंद घेतलाय. त्यांचं या ठिकाणी NBPLच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी खर्च केलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर सन्माननीय दीपक दादा यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं धन्यवाद.
एक बॉल अजूनही बाकी असेल. आमची संपूर्ण कमिटी सध्या सूरजदादा या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सामना आपल्याला रंगताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सध्या आपल्यातून ते निरोप घेत आहेत आणि कमिटी संपूर्ण त्यांना सोडण्यासाठी अगदी मुख्य प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी पोहोचलेली आहे. तोपर्यंत आपण सामना थोडंसं थांबवलेला होता. या षटकातील शेवटचा बॉल आणि मैत्री टायटन्स तर शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. अविनाश हर्षल हा बॉल लेफ्ट केलाय. बाय वन गेट ॲब्सोल्युटली फ्री आणि या बॉलवर सुद्धा 2 धावा प्राप्त होतील वाईडच्या स्वरूपात आणि वाईडच्या स्वरूपात अशा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. मैत्री टायटन्स हा संघ जर आपण पाहिला अक्षय लक्ष्मण काळे आणि दीपक बाळाराम पाटील साहेब यांचा हा संघ पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैत्री टायटन्स आणि भूमिपुत्र ब्लास्टर या संघाचा जर विचार केला, वाव कमालीचं एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 3 जवळजवळ बाउंड्रीज वाचवलेल्या आहेत या सार्थक या क्षेत्ररक्षकाने आणि नक्कीच जवळजवळ आपण पाहिलं तर 9 धावा या खेळाडूने एकट्याने वाचवलेल्या आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आपण पाहतात भूमिपुत्र ब्लास्टर कौस्तुभ कैलास पाटील आणि अमेय प्रल्हाद पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण पाहतो अक्षय लक्ष्मण काळे आणि दीपक बाळाराम पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सुर्वे, टेनिस क्रिकेटमधील अगदी आक्रमक बॅट्समन आपण पाहतोय आणि याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर सन्माननीय विजयजी माने साहेब यांचं शुभागमन आमच्या या क्रीडांगणामध्ये होत आहेत. NBPL कमिटीच्या वतीनं विजयजी माने साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर सन्माननीय बाबासाहेब रोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय अगदी आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर सन्माननीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील रक्षक प्रतिष्ठानचे ओनर सन्माननीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. डेथ ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत धीरज सुर्वे आणि मी तेच सांगत होतो प्रसाद सुर्वे अगदी आक्रमक बॅट्समन आहेत. 32 शिराळा क्रिकेट कारण असोसिएशन मधले अगदी आक्रमक बॅट्समन. त्यांचा भाऊ सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज सुर्वे गोलंदाजी मार्कवर आणि 25 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. अतिशय देखणी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कमिटीचं विशेष कौतुक करावं लागेल. 25 धावा शेवटचं षटक आहे. इथून मात्र फ्री लायसन्स असेल हर्षलला. खोलवर टप्प्यावरचा बॉल तिथे मात्र थोडंसं फंबलिंग झालंय क्षेत्ररक्षण, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये विशेष काही फरक पडत नाही. परंतु आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणखीन एक धाव. पण ज्या पद्धतीनं हर्षलने चौकार ठोकले होते मागच्या मॅचमध्ये त्याची आठवण जरूर या ठिकाणी नक्कीच होत असेल आणि तशाच प्रकारच्या चौकारांची गरज आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं मैत्री टायटन्स खूप चांगली गोलंदाजी करत असताना इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. तदनंतर आपण पाहतोय 4 धावा स्कोर कार्डवर अजूनही ॲड होतील. आता स्कोर फलक जर आपण पाहिलं तर पुढे सरसावत असताना 30 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. त्याचबरोबर सन्माननीय विनायकजी धनावडे साहेब समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. NBPL कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला आदरपूर्वक विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब मुसळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या वेळेला आपण धीरजचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचा स्पेल सध्या धीरज टाकतोय
दोन्ही बॅट्समनला अगदी निष्प्रभ करून ठेवले, स्तब्ध करून ठेवलंय. कोणत्याही प्रकारची मुवमेंट नाही, अगदी हँड ब्रेक जरून खेचलाय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी सध्या धीरज सुर्वे मैदानाच्या आतमध्ये करतात. आणि सयल बॅट्समन वाव, यावेळी आपण पाहिलं स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये अगदी फिल्डिंगचं प्रदर्शन करत असताना देखणी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि हे सर कौशल्य आहे बॉक्स क्रिकेटमधलं. तुम्हाला अगदी क्षणार्धात निर्णय घ्यावे लागतात, क्षणार्धात सगळ्या हालचाली कराव्या लागतात. मग तुम्ही बॅटिंग करत असा, फिल्डिंग करत असा, नाहीतर गोलंदाजी करत असा, अगदी प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वकच तुम्हाला करावी लागते. नुकतेच भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय आणि सगळीजण आता अगदी प्रचंड आनंद साजरा करत आहेत पूर्ण भारतवर्षामध्ये. आणि आता स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर तब्बल लागल्यात धावा 30. आणि मी विनंती करेन मॅचला थोडंसं स्पीडअप करा. भरपूर मॅचेस आज आपल्याला उरकायच्या आहेत आजच्या रजनीमध्ये, कारण उद्याचा दिवस सगळ्यांचा कामाचा दिवस आहे, त्यामुळे आज लवकरात लवकर ह्या स्पर्धा आपल्याला उरकायच्या आहेत. हर्षल आहे, आयकॉन प्लेयर आहे. आणि आयकॉन वर्सेस आयकॉन, एक आयकॉन दुसऱ्या आयकॉनवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे स्टॉप केलाय बॉल आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. स्ट्राईक. ओ, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे 3 धावा. एक एक धाव जिथे फार मुश्किल आहे तिथे 3 धावा आणि स्ट्राईक हर्षलला आली. आणि यासाठी भरपूर वेळ प्रयत्न. आयकॉन वर्सेस आयकॉन. चला, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंपायर्स ओरिजिनल डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला तर तो नॉट आऊट आहे. आता थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय गेला आणि टेक्निकल टीम आमची सज्ज आहे. तर आपल्याकडे सूचना आहे, बाहेरून कोणी रिव्ह्यूसाठी बोलायचं नाही, टीम मेंबरच या ठिकाणी. चला, बाहेरून आवाज आलेला आहे, कॅप्टनने लगेच रिव्ह्यू घेतलेला नाही, त्यामुळे हा रिव्ह्यू. चला, ऑन फील्ड अंपायर डिसिजन विल बी फायनल असं कमिटीचा निर्णय आहे. चला, मॅचला सुरुवात करा. मी मैत्री टायटन्सचे संघमालक अक्षय काळे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर या आणि व्यासपीठावर आपण बसायचं आहे. आणि स्वतः संघ मालक आहे, जबाबदारी त्यांना देखील माहिती आहे आणि त्यासाठीच प्रयत्न चालले. 33 रन्स स्टील ऑन द स्कोर कार्ड, लास्ट ओव्हर प्रोग्रेसिव्ह. आणि लास्ट ओव्हरचा शेवटचा बॉल या ठिकाणी टाकण्यासाठी धीरज सुर्वे तयार. ओनर इज ऑन फायर. आणि एवढा संघ कष्ट करून बांधले, त्यामुळे त्यांचे देखील एक्सपेक्टेशन असतीलच. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवर विकेट मात्र प्राप्त झाली. आणि 33 धावांचं आव्हान आता 34 धावांचं आव्हान मैत्री टायटन्स या टीम समोर ठेवले गेलेले आहेत.
शुभास या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, भगव्या रंगाची शाल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या प्रेमाचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास ओळख सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित स्वागत या ठिकाणी आमच्या NBPL कमिटीच्या वतीनं होत असताना तदनंतर सन्माननीय विनायकजी धनावडे साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी आदरणीय विकासजी तिकोणे यांना विनंती करतो साहेबांचं यथोचित आपण स्वागत करावं। विनायकजी धनावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि हे स्वागत करण्यासाठी विकास तिकोणे साहेब यांना मी विनंती करेन। विनायकजी धनावडे साहेब अगदी अमूल्य वेळ खर्च करून या NBPL आजच्या या स्पर्धेसाठी नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगसाठी उपस्थित राहिले, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान विकासजी तिकोणे साहेब यांच्या शुभ हस्ते। तदनंतर सन्माननीय उत्तमजी मुसळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान पुन्हा एकदा विनंती करतो हर्षजी मडवी यांना मी विनंती करतो आपले शुभ हस्ते उत्तमजी मुसळे साहेब यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करावा। तदनंतर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सन्माननीय बाबासाहेब रोकडे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आणि हर्षजी मडवी यांना मी विनंती करेन सन्माननीय बाबासाहेब रोकडे साहेब यांना यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करावा। ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले सचिनजी लवटे साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हावं। तदनंतर सन्माननीय बाळासाहेब हिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर सन्माननीय अथर्व गलांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। या स्पर्धेसाठी संपूर्ण DTPचं काम अथर्व गलांडे यांनी सांभाळलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून हर्षजी मडवी सध्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत। तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि मान्यवरांना नम्र विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। अगदी भेदक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जणू काय आगीचे निखारे टाकतात की काय गोलंदाजाने। आता आपण पाहिले तर स्कोर कार्डवर लागल्यात धावा 4, पहिलं षटक मार्गस्थ आणि धीरज सुर्वे सध्या 5 धावा स्कोर कार्डवर। हा आवाज हेच सांगतोय ही मॅच अगदी टफ फाईट होईल। मैत्री टायटन्स टीम चे ओनर सध्या आपण पाहतोय अक्षय काळे वाईटचा इशारा आला आणि याच दरम्यान भालचंद्र मडवी स्मृती या संघाच्या संघमालिका सन्माननीय निकिता नार्वेकर आणि रुचिता हर्षल मडवी या दोन्ही मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे। NBPL कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत। मॅच अगदी रंगतदार अवस्थेत आहे, 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेले आहेत आणि
पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. मॅच अगदी टफ फाईट होताना आपल्याला पाहायला मिळते. करो या मरोच्या स्थितीमध्ये, कारण जो संघ या स्पर्धेमध्ये हारेल तो संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. आणि टाळ्यांचा कडकडाट पहा, आमच्या समालोचनापेक्षा टाळ्यांचाच कडकडाट जास्त या ठिकाणी मैदानावर आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि आत्ता स्कोर कार्डचा जर विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. टार्गेट जर आपण पाहिलं तर तब्बल आहे 34चं टार्गेट आहे आणि आता 8 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. मॅच अगदी दोन्ही संघांसाठी सध्या तर खुली आहे. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल आणि फलंदाजांना चांगली फलंदाजी. इथून जर एखादा ब्रेक थ्रू जर प्राप्त झाला तर या मॅचमध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आजची रजनी स्पर्धा आपण पाहतोय. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस आणि तब्बल 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक कुठली टीम घेईल याकडे आता तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलंय. 18 मध्ये करायच्या 26 धावा. आता इथे थोडीशी रणनीतीचा अवलंब करावा लागेल. खिशामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन आता टेम्परामेंट वेगळा ठेवून या दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. परंतु तिकडे टीम हार्डल घेतली जाते, स्ट्रॅटेजी आखली जाते, गोलंदाजी कशा पद्धतीनं पिचिंग करायची याचं धडे दिले जातात. आणि गोलंदाजी मार्कवर आता दुसरं षटक टाकण्यासाठी सयल मात्र मार्गस्थ आहे. आणि आता बॅट्समन जर आपण पाहिलं तर अनूप. पहिलाच बॉल सयलचा, अगदी सन्मान दिलाय पहिल्या बॉलवर. आणि प्रत्येक संघ मालकाची देखील कसरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्यांना देखील या NBPL तिसऱ्या पर्वाचा मानकरी त्यांना व्हायचं आहे. त्यामुळे प्रत्येक टीम आता प्रत्येक संघाचा आयकॉन, त्यांचा चॉईस प्लेयर आणि संपूर्ण टीम आपण जर पाहिलं तर भरपूर मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची. तब्बल 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. टॅप करण्याचा प्रयत्न खूप सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण ऑनच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आता धीरज सुर्वेवर जबाबदारी आहे. आयकॉन प्लेयर आहे, आयकॉनिक खेळी त्याला करावी लागेल. हो, यावेळी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, मनगटातल्या ताकदीचा वापर करायचा होता, फटका फसलाय. परंतु एक डॉट बॉल आलाय आणि गोलंदाजचं आता कौतुक होत आहे. भूमिपुत्र ब्लास्टर टीमने जशा पद्धतीने स्कोर फलक पुढे चालू ठेवलेला होता तसाच स्कोर फलक पुढे ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील की काय धीरज सुर्वे, की चौकारांवर या ठिकाणी भर दिला जाईल. एक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर क्रिएट करतो मैत्री टायटन्स या टीमवर. आणि मैत्री हे नाव का बरं दिलं गेलं असावं, कारण अक्षय काळे आणि दीपक बाळाराम पाटील जे स्वतः जर आपण पाहिलं तर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत, त्यांची एक चांगली मैत्री आणि त्याच्यामुळेच कदाचित मैत्री टायटन्स हे नाव त्यांनी दिलेलं असावं असं प्राथमिक अंदाज आहे. परंतु मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. गोलंदाजाचं कौतुक. यावेळेला मात्र बोटांची जादू, यस्या उद्ध्वस्त, अगदी शेन वॉनची आठवण झाली या बॉलवर. आणि धीरज सुर्वे आयकॉन प्लेयर मैदानाच्या बाहेर. चला, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. पल्ला आता मोठा काढायचा. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे, परंतु स्लो अँड स्टडी विन्स द रेस. इथे एक सिंगल मात्र ऍड झाली. स्टॅटिस्टिक आपण पाहिलं, स्कोर कार्डचा विचार केला आता लागल्या तब्बल धावा स्कोर कार्डवर 10. आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, जे गोलंदाजी सयलने हाताळली होती आणि त्याच्यामध्ये फक्त 2 धावा, ज्याच्यामध्ये आयकॉन प्लेयर धीरज सुर्वेची एक विकेट त्यांनी प्राप्त केली आणि 2 धावा खर्च केल्यात. तब्बल आता पाहिलं तर धावा लागल्या 10 आणि अजून एक फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि
12 बॉलमध्ये करायचे आहेत, त्यामुळे इथे आता चौकारांवर लक्ष द्यावं लागेल, कारण सिंगल डबलने फार जास्त फरक पडणार नाही. एखाद दुसरा चौकार या ओव्हरमध्ये आला. स्वतः आयकॉन प्लेयर आहे हर्षल सध्या मैदानावर, आणि त्यांनी भरपूर कंबर कसली आज आपल्या संघ मालकासाठी. खूप चांगला खेळ त्याच्या बॅटमधून आज आपल्याला पाहायला मिळाला. अविनाशसाठी पहिला बॉल आपण पाहिलं कव्हरच्या दिशेनं मारले, खराब थ्रो पाहायला मिळाला, परंतु बॅकअप आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचा खेळ बॉक्स क्रिकेटचे आणि 1-1 लाखाच्या फार मोठ्या स्पर्धा आपल्याला बॉक्स क्रिकेटच्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण मुंबईमध्ये जागेची कमतरता असते आणि त्याचमुळे बॉक्स क्रिकेट देखील भरपूर सध्या अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. यावेळी अनूपसाठी हा बॉल अँगल करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर ऑब्स्टिकला सोडून जाते. पंचांचा इशारा वाईड, आणि वाईडने एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल वाईड जरी बॉल आला तरी इथे टाळ्या वाजतात, कारण 1-1 धाव अतिशय मुश्किल आहे या मैदानावर. आणि त्यासाठीच आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू पहा, सिलिमिडॉन सिलिमिडॉफला जे क्षेत्ररक्षक आहेत, अगदी स्टॅच्यू ठेवावा तशा पद्धतीने ते उभे आहेत. इथे मात्र धोक्याची घंटा वाजली की काय, आणि अंपायर या ठिकाणी अंपायरचा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं संदिग्ध स्थितीमध्ये सध्या अंपायर आहेत, कारण या अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगदी लगेच तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, आणि आपण पिच जर पाहिली तर अगदी छोटीशी पिच असते, आणि त्यामुळे थोडंसं अंपायरला देखील प्रॉब्लेम निर्माण होत असतो. आणि पंचांनी सांगितलंय बॅट्समन इज आउट. पाहिलं क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अंपायरने पाहिलं, दूध का दूध पाणी का पाणी, निर्णय तुमच्यापर्यंत आलाय आणि बॅट्समन आऊटची घोषणा पंचांची झाली. 2 विकेट आतापर्यंत माघारी परतल्यात, आणि अनुपची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. आता प्रत्येक बॉल जसा डॉट जातो किंवा विकेट जातोय, तसं मात्र प्रेशर मैत्री टायटन्स या टीमवर आता क्रिएट होतोय. प्रयत्न आता करावेच लागतील, आपल्यामधला टॅलेंट या ठिकाणी दाखवावा लागेल. पहा, बासरीचं वैशिष्ट्य आहे, त्या बासरीमध्ये जोपर्यंत तुम्ही हवा भरत नाही तोपर्यंत त्याच्यातून सुमधूर स्वर तुम्हाला निर्माण होताना दिसत नाही. आपलं देखील तसंच आहे, क्रिकेटचं देखील तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही चांगलं खेळ करत नाही तोपर्यंत तुम्हाला टाळ्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळणार नाही. यावेळेला मात्र लेग सिक्स सोडून गेलाय बॉल, आणि पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. हे देखील एक सिंगल धावेचं देखील मोस्ट वेलकम केला जातोय मैत्री टायटन संघाच्या माध्यमातून, आणि स्वतः संघ मालक मागे आहेत. स्कोर आता 13 धावा. 2 बॉल झालेले आहेत या षटकातील, म्हणजे अजूनही जवळजवळ 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये 21 धावा करायची आहेत. तर आता टॅप करण्यावर जास्तीचा टॅपिंग क्रिकेटवर जास्त भर द्यावा लागेल, परंतु आणखीन एक वाईड बॉल आलाय. एक वाईड बॉल प्रेशर क्रिएट करतोय. हा संघर्ष प्रत्येक टीम करतोय, परंतु संघर्षाच्या अग्नीत कोणाची राख होत नाही, त्याच्या आयुष्याचं सोनच होतं. आपण सातत्यानं म्हणत असतो ना, पानी से जो नहाता है वो लिबास बदलता है, लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है. आणि तो इतिहास घडवण्याची संधी NBPLच्या 3ऱ्या पर्वामध्ये विजेता व्हायचा असेल तर मैत्री टायटन्स टीमला आता इथून पुनरागमन करावंच लागेल. आणि बॅट्समन सध्या स्ट्राईकला आपण पाहतो ऋतिक यांना इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. हर्षलचा हा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला, एक सिंगल मात्र प्राप्त होईल. या मैदानाचा जर उल्लेख केला तर मैदानात देखील आकर्षित केलेलं आहे. हे संपूर्ण जर आपण पाहिलं मैदान ज्या पद्धतीनं सजवलं गेलंय,
येस, हीच माहिती आमच्यापर्यंत मिळते की सेक्टर 18चे प्रीमियर लीग 18 प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू भरपूर मेहनत या खरं तर या मैदानासाठी घेत आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत आली. त्यांचं देखील विशेष या ठिकाणी आपण आभार व्यक्त करू, कारण त्यांच्यामुळे हे मैदान सुरक्षित राहिले. ओ, यावेळी मात्र लेफ्ट केलाय, परंतु शरीराला हलकासा स्पर्श करून हा बॉल गेलाय की काय असं पंचांचा इशारा आणि एक बाईच्या स्वरूपात एक सिंगल डेलिब्रेट. येस, डॉट बॉल आलाय, डेलिब्रेट घोषित केलाय पंचांनी आणि डॉट बॉल आलाय. आता इथून मॅचला खुली करायची असेल तर चौकार मारावे लागतील. 9 बॉलमध्ये 20 धावा, पल्ला मोठा गाठायचा आहे. ब्रेक 8 बॉलमध्ये, माफ करा, 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. आता गिअर बदलावा लागेल. इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला संधी नाही. ओ, फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं स्टॉप त्या ठिकाणी. अगदी जर पाहिले तर प्रतिभा संपन्न फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं. तेवढाच क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि एक सिंगल जरूर काढली गेलेली आहे. असं म्हणतात ना, मरता क्या न करता. परंतु इथून जर पाहिलं तर आक्रमकता धारण करावी लागेल, नाही तर या मॅचची पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल. त्यापेक्षा इथूनच हल्ला चढवलेला नक्कीच सोयीस्कर ठरेल. ओहो, पुढे सरसवण्याचा प्रयत्न. ही टसन दोन्ही खेळाडूंमधली आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आयकॉन खेळाडू आहे, तर जबाबदारी पूर्णपणे घेतली ऋतिकने आपल्या खांद्यावर आणि आपल्या संघासाठी अक्षय काळे यांच्यासाठी बॅटचा टकटकाचा आवाज येतोय, परंतु पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. भूषण चांगली आहे फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आणि षटक 3 संपुष्टात आलं आणि 17 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. आता राहिलेत बॉल 6 मध्ये करायचे आहेत 17. प्रत्येक खेळाडू खरं तर खिशामध्ये कॅल्क्युलेटरच घेऊन खेळतोय की काय, कारण बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा बक्षीसचा विचार केला तर 50,000 रुपयाचं रोख बक्षीस आहे आणि त्याचबरोबर LED TV देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे संघर्ष हा नक्कीच. सन्माननीय विजयजी माने साहेब यांची शुभ उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. ते आपल्यातून रजा घेत आहेत सध्या. पुन्हा एकदा संपूर्ण मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ NBPLच्या या प्रीमियर लीगसाठी आपण या ठिकाणी खर्च केलात. पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला, शेवटचं षटक आहे आणि जवळजवळ 4 चौकारांची आता गरज आहे. ऋषी स्ट्राईकला आहे आणि इथून ऋषी गोलंदाजी मार्कवर आणि ऋतिक स्ट्राईकला आहे. 4 चौकार जर मारले तर प्रत्येक आयुष्य प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी नक्कीच देते. आता ही संधी सध्या ऋतिककडे आहे की या मॅच मध्ये हिरो बनायचं का. संधीचं सोनं करावं लागेल. उगवती सकाळ प्रत्येकाला नक्कीच संधी देते. उगवती सकाळ प्रत्येकाला 2 पर्याय देते. एकतर झोपून स्वप्न पहा, नाहीतर उठून स्वप्नांचा पाठलाग करा. चॉईस इज युअर्स. चॉईस तुमची आहे. स्वप्न ते नसतात जे झोपेत पाहतो, स्वप्न ते असतात जी कधी झोपूच देत नाहीत. ओ, यावेळेला मात्र वाईट बॉलचा इशारा, परंतु अगदी यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या फ्लो मध्ये बॉलला पकडला आणि लगेच त्यांनी स्टंपला हिट केलंय. विकेटचं पतन झालंय. आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये आता 16. मॅच
काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट द क्रिकेट. कारण क्रिकेट वर आपण कधीच भाकीत करू शकत नाही, कारण कधीच खरी ठरलेली नाहीत. परंतु आपल्या मनगटातली जोर या ठिकाणी दाखवावा लागेल. बॅट्समन संतोष या बॅट्समनला आणि गोलंदाजी मार्कवर आता. ओ यावेळी मात्र टॅपिंग क्रिकेट आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक विकेट गेलेला आहे. आणि जवळजवळ आपण जर पाहिलं तर या मॅचवर आपली दहशत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र ब्लास्टर सध्या करत असताना, भूमिपुत्र नाव आहे आणि सध्या ब्लास्ट करत असताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतील का. कारण आता अजूनही बॉल आहेत, 5 बॉल आणि 5 मध्ये अजून करायचे आहेत 16 धावा. त्यामुळे 5 मध्ये 16 बनू शकतात, 5 मध्ये 20 देखील बनू शकतात, कारण हे क्रिकेट आहे. कारण क्रिकेटमधली कुठलीच भाकीत आपली खरी ठरू शकत नाहीत. त्याच्याविषयी एक उदाहरण नक्कीच देतो, परंतु मॅच अगदी महत्त्वपूर्ण आहे. पुढचा बॉल वाईडचा इशारा आणि एक धाव अजूनही स्कोर कार्डवर आली. आज खरं तर पेन विभागामध्ये बिग बॅश कव्हर करत होतो आणि तिथे मात्र 52 एजच्या एका व्यक्तीनं 53 धावांची विस्फोटक खेळी केली होती. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. घडवण्याची हिंमत तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ओ यावेळी मात्र खराब डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. कोऑर्डिनेशन खूप खराब. एकाच पटरीवर 2 ट्रेन राहू शकत नाही, एकाला जरूर बाहेर जावं लागेल. आणि कदाचित धावले असतं तर ही धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. परंतु क्षणार्धात तुम्हाला निर्णय, क्रिकेटमध्ये निर्णय क्षमता देखील फार महत्त्वाची असते. डिसिजन पॉवर, डेडिकेशन ह्या दोन्ही गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये खेळत असताना. पाच मध्ये अजूनही करायचे आहेत. पंधरा धावांची अजूनही गरज आहे. ओ यावेळेला मात्र आता इथून पहा प्रेशर बिल्टअप झालेले आणि आता प्रेशर 20 झालेले आहेत. 20 धावा स्कोर कार्डवर, 14 धावांची अजूनही गरज आहे आणि मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आली. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सध्या या स्पर्धेला आपल्याला लाभलेला पाहायला मिळतोय. एकीकडे दबाव जरूर आहे मैत्री टायटन्सच्या खेळाडूंवर, तर दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय भूमिपुत्र ब्लास्टर संघाच्या खेळाडूंवर. दबाव दोन्हीकडे आहे. प्रेक्षक देखील त्याचा एन्जॉय करतात. मॅच कुठलीही जिंको, प्रेक्षक आमचे न्यूट्रल आहेत, त्यांना या मॅच मध्ये चौकार पाहिजेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथे त्यासाठी क्लोज एन्काउंटर केलेला आहे आणि तिथे मात्र पहा आपण पाहू शकतात विकेटचं पतन. मॅच अजूनही संपलेली नाही. अजूनही बॉल आहेत 4. 4 मध्ये अजूनही करायच्या 14. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी या ठिकाणी पूर्ण करणं फार गरजेचं. जो खेळाडू आलाय त्याच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी ती जबाबदारी पूर्ण करणं फार गरजेचं आहे. डिव्हिजन ऑफ वर्क मल्टिप्लाय सक्सेस असं म्हटलं जातं आणि इथे मात्र पहा याची गरज खरं तर, कारण मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आलेले. एक बॉल फार महत्वाचा आहे. कदाचित वाईड बॉल जाऊ शकला असता. इथे 3 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. 3 12 माफ करा, 3 मध्ये करायच्या 12 धावा. अजूनही संधी आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. इथून पुनरागमन होईल का. नाम आग उठाकर बात करते, नाम आग झुकाकर बात करते, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते, हेच सांगतो सध्या फलंदाज सोनू. आता 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. इथून जर आपण पाहिलं तर मॅच मध्ये आता दबदबा निर्माण केलाय भूमिपुत्र ब्लास्टर या टीमने. एक मध्ये 8 करायचे आहेत. आता एखादा नो बॉल आला त्याच्यावर चौकार आला तर या मॅच मध्ये कलाटणी होऊ शकते. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. एखादी संधी निर्माण होईल का? आता कौशल्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. एक बॉल चौकार बसला तरी काही फरक पडणार नाही भूमिपुत्र ब्लास्टर टीमला. शेवटचा एक बॉल आणि 8 धावांची गरज आहे. आणि डॉट बॉल आला इथून. भूमिपुत्र ब्लास्टर ही टीम जिंकलेली आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघ देखील आपण खूप चांगला खेळ केलात. कुठेतरी थोडीशी कमतरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू घेतला अंपायरने. अजूनही मॅच संपलेली नाही मला वाटतं. रिव्ह्यू घेतला अंपायरने. टीमने घेतलेला आहे. ओके.